पोलीस भरती परीक्षेत वारंवार विचारला जातो हा प्रश्न, पण ट्रिक आहे ना ट्रिक, ती तुम्हाला आपल्याच युट्यूब चॅनलवर मिळणार. प्रश्न काय बघा, A:B 3:4 दिलेला आहे, म्हणजे A आणि B चं गुणोत्तर 3:4, B आणि C चं गुणोत्तर 5:7 दिलंय. तुम्हाला विचारलं काय बघा, A आणि C चं गुणोत्तर. काय करायचं फक्त लक्षात घ्या, A आणि B यांचं गुणोत्तर 3:4 आहे, इथे मी 3:4 लिहिलं, 3/4. B आणि C चं गुणोत्तर 5:7 आहे, मी इथे 5 आणि इथे 7 लिहिलं. आता काय करायचं बघा, ही स्टेप खूप महत्वाची आहे. आता आपण जे इंग्लिशमध्ये झेड लिहितो ना, झेड, तसं झेड इथे लिहायचं. बघा आता झेड आलं का लक्षात, झेड मी ड्रॉ केलं. आता झेड ड्रॉ केलं याचा अर्थ काय, झेडचं हे जे आहे, ही जी लाईन आहे 3 गुणिले 5, 3/5 किती येते 15, गुणाकार करायचा डायरेक्ट. नंतर झेडची ही लाईन येते 5 गुणिले 4, 5 चोक किती येणार 20. नंतर झेडची ही तिसरी लाईन येते 4 गुणिले 7, 7 चोक 28. झालं. हे उत्तर कशाचं असणार आहे, A, B आणि C यांचं गुणोत्तर. पण विचारलंय काय, A आणि C यांचं गुणोत्तर. बघा ना, A 15 आणि C 28, 15/28 जे आहे ऑप्शन क्रमांक 1. किती सिंपल आहे बघा. म्हणजे तुम्हाला फक्त Z माहित पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.